Hello students, welcome to this video. Students, let's take a look on the comparative analysis and decision making under the regular and composition scheme in this video. Okay, so let's start with some background. Students, GST law has made provision for composition scheme for small businesses in order to spare them from heavy compliances imposed on businesses falling under the purview of GST. सो GST regime मध्ये असलेले जे सगळे टॅक्सेबल पर्सन आहेत त्या लोकांना जे हेवी कंप्लायन्सेस करावे लागतात, टॅक्स फायलिंग साठीच्या ज्या हेवी प्रोसिजर्स फुलफिल करावे लागतात, त्या हेवी प्रोसिजर पासनं सूट मिळावी म्हणून किंवा त्या हेवी प्रोसिजर्सला फुलफिल करण्याची फारशी गरज न पडावी यासाठी स्पेशली जे स्मॉल बिझनेसेस आहेत त्या लोकांसाठी ही कंपोजिशन स्कीमचं प्रोव्हिजन GST लॉ अंडर केलेलं आहे. ॲट अ प्रायमा फेसी द ऑप्शन मे सीम अट्रॅक्टिव्ह. सुरुवातीला असं वाटतं की हे कंपोजिशन स्कीम जे आहे हे प्रोव्हिजन खूपच चांगलं ऑप्शन आहे जे स्मॉल बिझनेसेस आहेत त्या लोकांसाठी म्हणून. बट on a deeper examination, it may not be advisable for many small businesses. This is actually the main thing we should keep in our mind, that is की जरी GST लॉ अंडरची ही प्रोव्हिजन आहे कंपोजिशन स्कीमची, ती सुरुवातीला जरी ती खूप छान वाटत असली किंवा सुरुवातीला जरी ती स्मॉल बिझनेसेससाठी म्हणून खूप फायद्याची वाटत असली तरी सुद्धा काही स्मॉल बिझनेसेससाठी ही कंपोजिशन स्कीम जी आहे ती फारशी उपयुक्त ठरू शकत नाही. Okay, if a person satisfies all the criteria as provided under law for registration as composition dealer, the question arises regarding desirability of opting for such registration. ओके, म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेस आपण एखाद्या कंपोजिशन डीलरशिपसाठी किंवा कंपोजिशन स्कीम अंडर रजिस्टर्ड होण्यासाठी म्हणून जो काही क्रायटेरिया आहे सांगितलेला, तो क्रायटेरिया जरी आपण फुलफिल करत असलो किंवा ते स्मॉल बिझनेसेस जरी ते क्रायटेरिया फुलफिल करत असले अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन, तरी सुद्धा हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो की त्या स्मॉल बिझनेसेसची या स्कीम अंडर रजिस्टर्ड होण्याची इच्छा आहे का नाही. अँड स्टुडंट्स, दिस इज व्हॉट ॲक्च्युअली द बिझनेस डिसिजन इज. ओके, म्हणजे तुम्ही जरी कंपोजिशन स्कीम अंडर रजिस्टर्ड होण्यासाठी इलिजिबल असलात, तुम्ही इन द सेन्स ते स्मॉल बिझनेसेस, तरी सुद्धा ते म्हणजे स्मॉल बिझनेस रन करणारे जे बिझनेसमॅन आहेत किंवा जे एंटरप्रेन्युअर्स आहेत त्या लोकांची खरोखरच या स्कीम अंडर रजिस्टर्ड करण्याची इच्छा आहे का नाही या बाबतीत घेतला जाणारा जो डिसिजन आहे तो डिसिजन म्हणजे हा बिझनेस डिसिजन म्हणून ओळखला जातो. सो दो the composition scheme involves simplified compliances. ओके, कंपोजिशन स्कीम मध्ये जरी ज्या काही टॅक्स प्रोसिजर फुलफिल करण्यासाठीचे ऍक्टिव्हिटीज असतील किंवा जे काही त्यांचे रिटर्न्स फाईल करणं आहे किंवा जे त्यांचं डॉक्युमेंटेशन आहे, हे सगळी प्रोसिजर समजा अगदी सिंपल केलेली असली तरी सुद्धा but it may not necessarily be suitable for all persons below 75 lakhs turnover. Okay, so students just keep in mind the statement, that is की जरी तुमच्याकडे कंपोजिशन स्कीम रजिस्टर्ड करण्यासाठी म्हणून एलिजिबिलिटी क्रायटेरिया असला, जरी ही कंपोजिशन स्कीम तुमच्यासाठी खूप सोपी असली, त्याचे सगळे प्रोसिजर जी आहे ती फुलफिल करणं जर तुमच्यासाठी खूप ईज क्रिएट करणारं असलं तरी सुद्धा जे लोक किंवा जे टॅक्सेबल पर्सन किंवा जे बिझनेसमॅन हे 75 lakhs टर्नओव्हर पेक्षा कमी त्यांचा टर्नओव्हर आहे अशा लोकांसाठी ही कदाचित उपयोगाची ठरणार नाही. ओके, नाउ हाऊ द स्टेटमेंट कम्स, याचं जर आपल्याला उत्तर हवं असेल then we have to consider some factors which are really essential in the process of decision making. Okay, so let's take a look on that factors which are really essential in the process of decision making, and these are, the first one is the nature of business. Students, composition dealer cannot claim input tax credit even if he makes taxable purchases from a regular registered dealer.
सगळ्यात पहिली गोष्ट जी महत्वाची आहे याच्यात की कंपोजिशन स्कीम अंडर रजिस्टर्ड झालेला जो टॅक्सेबल पर्सन आहे त्या व्यक्तीला इनपुट टॅक्स क्रेडिट मागता येणार नाही, जरी त्याने जे काही डीलिंग केलेलं आहे त्या डीलिंग साठीचा जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट इन द सेन्स त्याचे जे काही गुड्स किंवा सर्व्हिसेस असतील ते टॅक्सेबल असतील, मग ते परचेस असू दे किंवा सेल असू दे, सो ते जर टॅक्सेबल असतील तरी देखील त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट साठी क्लेम करता येणार नाही. मोरओव्हर यापेक्षाही आणखीन एक गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे इफ अ कंपोजिशन डीलर इज वर्किंग ऑन B2B मॉडेल, B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस मॉडेल, म्हणजे जनरली काय होतं ना की ज्यावेळेस तुम्ही कॅपिटल गुड्सचा विचार करता की एक कंपनी मशिनरीज बनवतीये आणि दुसरी कंपनी ते मशिनरीज त्यांचं प्रोडक्शनसाठी म्हणून ती मशिनरीज परचेस करतीये. सो अशा कंडिशन मध्ये हे B2B मॉडेल होतं, B2C होत नाही, म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर होत नाही, हे बिझनेस टू बिझनेस मॉडेल होतं. सो जर समजा कंपोजिशन डीलर वर्किंग ऑन B2B मॉडेल, हिज बायर्स विल ऑल्सो नॉट गेट एनी क्रेडिट ऑफ टॅक्स पेड, म्हणजे जो व्यक्ती परचेस करतोय टॅक्सेबल गुड्स किंवा टॅक्सेबल सर्व्हिसेस परचेस करतोय तो इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करू शकत नाही. तसंच जर कोणी टॅक्सेबल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असेल किंवा टॅक्सेबल गुड्स डिलिव्हर करत असेल तर अशा या सेलरला सुद्धा, जर तो कंपोजिशन स्कीम मध्ये B2B मॉडेलमध्ये इन्व्हॉल्व असेल तर अशा या सेलरला सुद्धा त्याची जी काही टॅक्स लायबिलिटी आहे ती टॅक्स लायबिलिटी क्रेडिट करता येत नाही, विच विल इन्क्रीज देअर कॉस्ट, आणि याच्यामुळे त्या पर्टिक्युलर प्रोडक्टची कॉस्ट वाढू शकते. Hence, such buyers will naturally avoid purchases from a composition dealer. ही सगळ्यात मोठी आणि अवघड गोष्ट आहे कंपोजिशन डीलर साठी की जर जे टॅक्स क्रेडिट केलेलं आहे किंवा जे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे ते जर क्लेम करता येत नसेल तर अशा कंपोजिशन स्कीम अंडर जे लोक रजिस्टर्ड असतात त्या बिझनेस बरोबर दुसरी माणसं बिझनेस शक्यतो करत नाही, कारण त्या लोकांचं टॅक्स पेड करण्यासाठी जी लायबिलिटी आहे ती लायबिलिटी ते क्रेडिट करू शकत नाही किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करू शकत नाही. Now let's take a look on the another factor, that is what the tax impact. If a dealer also supplies goods which are exempt and the proportion of exempt goods is more, it may be better for him not to go for composition, as a composition dealer has to pay fixed percentage on his total sales including exempt goods. सगळ्यात मोठी गोष्ट, if a dealer also supplies goods which are exempt, जर समजा म्हणजे एखादा असा डीलर आहे की ज्याच्याकडे टॅक्सेबल गुड्स आहेत सप्लाय करण्यासाठी, पण तो त्याच वेळेला टॅक्स फ्री गुड्स पण जर सप्लाय करत असेल किंवा टॅक्स एक्झम्प्टेड गुड्स पण जर सप्लाय करत असेल किंवा and the proportion of exempt goods is more, ओके, आणि म्हणजे तो टॅक्स एक्झम्प्टेड गुड्सचे सप्लाय होतोय, बट ॲट द सेम टाइम जे टॅक्स एक्झम्प्टेड गुड्स आहेत त्याचं प्रपोर्शन जर दुसऱ्या गुड्सपेक्षा जास्त असेल, ओके, त्याचं प्रमाण जर जास्त असेल, इथे कंसामध्ये दाखवल्या की कोणते गुड्स आहेत जे एक्झम्प्टेड आहेत, जस्ट लाईक द मिल्क आहे, कर्ड आहे, सॉल्ट, प्रिंटेड बुक्स, असे हे सगळे मटेरियल्स आहेत की जे गरजेचे असतात आणि हे टॅक्स एक्झम्प्टेड आहेत. सो हे टॅक्स एक्झम्प्टेडचं जर प्रपोर्शन टॅक्सेबल गुड्स पेक्षा जर जास्ती असेल तरी सुद्धा इट मे बी बेटर फॉर हिम नॉट गो फॉर कंपोजिशन, ओके, म्हणजे टॅक्स एक्झम्प्टेड गुड्सचं जर प्रपोर्शन जास्ती असेल डिलिव्हरीसाठी म्हणून तर अशा व्यक्तींनी, अशा बिझनेसमॅननी कधीही कंपोजिशन स्कीमसाठी म्हणून मुळीच जाऊ नये. ॲज कंपोजिशन डीलर हॅज टू पे फिक्स पर्सेंटेज, का, कारण कंपोजिशन डीलर्स जे आहेत म्हणजे कंपोजिशन स्कीम अंडर जे रजिस्टर्ड झालेले टॅक्सेबल पर्सन्स आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रत्येक गुड्सवरती एक स्पेसिफिक पर्सेंटेज
जे फिक्स्ड असतं ते त्याला पे करावं लागतं त्याच्या टोटल सेल्स वरती, इन्क्लुडिंग एक्झम्प्ट गुड्स. त्याच्यामध्ये ते टॅक्सेबल गुड्स वरतीच ते पे करावं लागतं असं नाहीये, तर जे टॅक्स एक्झम्प्टेड गुड्स असतात त्याच्यावरती सुद्धा त्याला ते पे करावं लागतं. म्हणून जर एखादा व्यक्ती ज्याच्याकडे टॅक्सेबल आणि टॅक्स एक्झम्प्टेड असे दोन्ही प्रकारचे गुड्स असतील आणि त्या दोन्ही प्रकारच्या गुड्सच्या डीलिंग मध्ये जर प्रपोर्शनेटली टॅक्स एक्झम्प्टेड गुड्सचा सेल जास्ती असेल, तर अशा कंडिशन मध्ये कोणत्याही व्यक्तीने कंपोजिशन स्कीम अंडर रजिस्ट्रेशन करू नये अशा पद्धतीचा सल्ला देण्यात येतो. इफ ही गोज फॉर रेग्युलर रजिस्ट्रेशन ही विल पे टॅक्स ॲज पर रेट्स ॲप्लिकेबल टू ईच ऑफ द गुड्स. जर तो कंपोजिशन स्कीम साठी गेला नाही, ज्याचं प्रपोर्शन टॅक्स एक्झम्प्टेड गुड्सचं जास्ती आहे टॅक्सेबल गुड्सच्या कंपॅरिझन मध्ये, असा व्यक्ती कंपोजिशनला न जाता जर रेग्युलर टॅक्स रजिस्ट्रेशन साठी म्हणून त्याने अप्लाय केला असेल, तर ही विल पे टॅक्स ॲज पर रेट्स ॲप्लिकेबल टू ईच ऑफ द गुड्स. तर त्याचे जे टॅक्सेबल आणि टॅक्स एक्झम्प्टेड असे दोन कॅटेगरीचे गुड्स असतील त्याच्याकडे, तर या रेग्युलर टॅक्स रिजीम नुसार किंवा या रेग्युलर रजिस्ट्रेशन नुसार त्याच्या प्रत्येक गुड्स वरती त्या अनुषंगानेच रेट्स त्याला द्यावे लागतील, टॅक्स त्याला तेवढाच पे करावा लागेल ज्याच्या अंडर ते गुड्स येतील. म्हणजे जेवढे गुड्स टॅक्सेबल आहेत तेवढ्यावर टॅक्स पे करायचा, जे गुड टॅक्स एक्झम्प्टेड आहेत त्यावरती टॅक्स पे करायची गरज नाही, किंवा रेग्युलर रजिस्ट्रेशन जर असेल तर. अँड hence he will not have to pay tax on exempt goods. The best way to arrive at a proper decision will be compare the tax impact under these two options, taxable goods आणि tax exempted goods. या दोन ऑप्शनचा व्यवस्थित सारासार विचार करून मगच बिझनेस डिसिजन घ्यायला हरकत नाही असं सजेशन दिलं जातं. Then there are some inputs which are required to decide among the options. Among the option म्हणजे की जे टॅक्सेबल गुड्स आणि टॅक्स एक्झम्प्टेड गुड्स आहेत त्याच्या संबंधी. सो ॲव्हरेज टॅक्स रेट ऑन टर्नओव्हर ऑफ आउटवर्ड सप्लाईज ऑफ द डीलर ॲज पर ॲप्लिकेबल रेग्युलर रेट्स. ओके, म्हणजे काय की टॅक्स एक्झम्प्टेड आणि टॅक्सेबल या दोन्हीवरती ज्यावेळेस रेग्युलर रजिस्ट्रेशन झालं असेल त्यावेळेस ॲव्हरेज टॅक्स रेट काय तुम्हाला मिळतोय, जो तुम्ही पे करणार आहे तो तुमचा विचारात घेणं गरजेचं आहे. The second one is average margin of the dealer on his outward supplies. म्हणजे टॅक्स एक्झम्प्टेड मधून मिळणारं मार्जिन आणि टॅक्सेबल मधून मिळणारं मार्जिन यांचं ॲव्हरेज काय येत आहे त्यावरती, म्हणजे आउटवर्ड सप्लाईज मधून यांचं ॲव्हरेज काय येत आहे प्रॉफिट मध्ये म्हणा किंवा मार्जिन मध्ये म्हणा, यावरती डिसाइड करायचं आहे की तुम्हाला कंपोजिशन स्कीम मध्ये रजिस्टर करायचं आहे का नाही करायचं. मोरओव्हर दिस इज बेस्ड ऑन द डिफरन्स बिटवीन द डीलर्स परचेस अँड सेल्स प्राइजेस ऑफ डिफरंट गुड्स. हे कशावरती बेस्ड आहे, याचं मार्जिन फाइंड आउट करायचं जर म्हटलं तर बेस्ड कशावरती आहे, तो किती परचेस करतोय आणि तो किती सेल करतोय. परचेस करत असताना तो B2B मॉडेलमध्ये आहे का B2C मॉडेलमध्ये आहे, आणि सेल करत असताना तो B2B मॉडेलमध्ये आहे का B2C मॉडेलमध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं ठरतं. इट मे ऑल्सो बी कॉल्ड ॲज अ पर्सेंटेज ऑफ व्हॅल्यू एडिशन. ओके, जसं आपण सुरुवातीला जीएसटी बद्दल जाणून घेत होतो की कॅस्केडिंग इफेक्ट जीएसटी मुळे कमी व्हायला लागतो किंवा कॅस्केडिंग इफेक्ट कम्प्लिटली व्हॅनिश केला जातो जीएसटी मुळे. पण द व्हेरी फर्स्ट थिंग इज व्हॉट की प्रत्येक पायरीवरती ज्यावेळेस व्हॅल्यू एडिशन होणार आहे त्यावेळेस तुम्हाला जो टॅक्स पे करावा लागत होता त्या संबंधीच्या काही गोष्टी जीएसटी मुळे तुमच्या कमी झालेल्या आहेत. ओके, कॅस्केडिंग कमी झालं म्हणून ते आपण कमी झाल्यात. पण इथे हा विचार करत असताना पर्सेंटेज ऑफ व्हॅल्यू एडिशनचा विचार करणं गरजेचं आहे जेव्हा आपण परचेस आणि सेल्सच्या बाबतीमध्ये विचार करतोय, प्राइसच्या बाबतीत विचार करतोय आणि ॲव्हरेज मार्जिनच्या बाबतीत विचार करतोय. ओके, नाउ नेक्स्ट, the multiplication of above factors will give the average tax impact on the dealer's outward turnover if he chooses for regular registration. मल्टिप्लिकेशन ऑफ अबाव फॅक्टर्स. ओके, म्हणजे हे वरती जे आपण सांगितलेलं आहे ते की ॲव्हरेज टॅक्स रेट काय आहे, ॲव्हरेज मार्जिन काय आहे,
त्याचबरोबर डीलर्सचं परचेस आणि सेल्सचे जे प्राइसेस आहेत त्यांच्यामधला काय डिफरन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्याच बरोबर पर्सेंटेज ऑफ व्हॅल्यू एडिशन जे आहे म्हणजे व्हॅल्यू एडिशन जे आहे ते ह्या सगळ्यांचा विचार एकत्रितपणे केल्यानंतर जे काही प्रॉडक्ट येतं ते प्रॉडक्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या टर्नओव्हरवरती जो ॲव्हरेज टॅक्स इम्पॅक्ट होणार आहे ते दाखवणारं असतं. ओके, आणि त्याच्या अनुषंगाने मग एखादा व्यक्ती बिझनेसमॅन किंवा टॅक्सेबल पर्सन डिसाइड करू शकतो वेदर टू गो फॉर द कंपोजिशन स्कीम और नॉट. ओके, नाउ नेक्स्ट फॅक्टर इज रिस्ट्रिक्टिव्ह कंडिशन. गाईज, ज्यावेळेस GST लॉ इंट्रोड्यूस झाला त्यावेळेस कंपोजिशन स्कीम इंट्रोड्यूस करत असताना त्यांनी स्पेसिफिक बाउंड्रीज सांगितल्या की ज्या बाउंड्रीच्या आतमध्ये तो डीलर असेल त्याच डीलरला कॉम्पोजिशन स्कीमसाठी म्हणून अलाउ केलं जाणार. इथे बघूयात काय सांगतात. अ पर्सन ऑप्टिंग फॉर कंपोजिशन बिकम्स सब्जेक्ट टू रजिस्ट्रेशन रिगार्डिंग टोटल बॅन ऑन इंटरस्टेट सप्लाय. बाउंड्रीज सांगितल्या होत्या. सो बॅन कुठला आहे कंपोजिशन डीलरसाठी? इंटरस्टेट सप्लाय अँड सप्लाय थ्रू ई कॉमर्स ऑपरेटर. ओके, सप्लाय थ्रू ई कॉमर्स ऑपरेटर. जर समजा एखादी व्यक्ती इंटरस्टेट सप्लाय करते आणि त्याचबरोबर ती व्यक्ती जर ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू तिचे डीलिंग्स करते किंवा तिचा बिझनेस रन करते तर अशा कंडिशनमध्ये अशा कंडिशनला आपण म्हणू शकतो की ही रिस्ट्रिक्टिव्ह कंडिशन आहे कंपोजिशन डीलरसाठी म्हणून. Thus, a dealer opting for composition scheme will face obstruction in growth of his business. आणि मग या बाउंड्रीज सेट केल्यामुळे बिझनेसमॅनला स्वतःलाच असं वाटू शकतं की आपली ग्रोथ जी आहे ती एका लिमिटेड पोर्शन पर्यंतच होणार आहे. This will be much more relevant in case of businesses located near interstate borders. म्हणजे ही जी कंडिशन आहे रिस्ट्रिक्टिव्ह कंडिशन मध्ये हा जो मुद्दा त्यांनी सांगितला आहे इंटरस्टेट सप्लायचा किंवा ई कॉमर्स ऑपरेटरचा, हे सगळ्यात जास्त कुणाला फेस करावं लागतं तर जे दोन राज्यांच्या बाउंड्रीज वरती राहून आपलं काम करतायत अशा लोकांना हा प्रॉब्लेम जास्त फेस करावा लागतो. सो अँड कॅटरिंग टू कस्टमर्स फ्रॉम बोथ द स्टेट. म्हणजे बॉर्डरवरती दोन स्टेटच्या बॉर्डरवरती जर समजा असे बिझनेसेस असतील तर त्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो की इंटरस्टेट सप्लाय त्यांना करायचा नाहीये किंवा त्यांना ई कॉमर्स ऑपरेटर बरोबर वर्क करायचं नाहीये, हा त्यांना प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो. आणि जर या प्रॉब्लेमला बाजूला ठेवून समजा एखादी व्यक्ती कंपोजिशन डीलरसाठी म्हणून जात असेल किंवा कंपोजिशन स्कीमसाठी जात असेल तर तिला त्याचे प्रॉब्लेम्स फेस करावे लागू शकतात. So finally, what the conclusion is there? The composition scheme is suitable mainly for small retailers doing B2C supplies. Okay, the simple thing is B2B suppliers असतील तर जायला नको, B2C असतील तर तुम्ही जाऊ शकता. Within the state, provided their tax liability is not increasing substantially due to choice of composition. Okay, then the composition dealer can come out of the scheme at any time by making an application. कंपोजिशन स्कीम मध्ये गेलो म्हणजे आपण आपल्याला परत वापस येताच येणार नाही किंवा आपण रेग्युलर रजिस्ट्रेशन करूच शकणार नाही असं अजिबातच नाहीये. इनफॅक्ट कंपोजिशन स्कीम मध्ये ज्यावेळेस प्रोव्हिजन्सचा विचार केला गेला त्यावेळेस एक प्रोव्हिजन याच्यामध्ये टाकली की जर एखादा टॅक्स पेयर आहे किंवा एखादा बिझनेस पर्सन आहे त्याने जर जो पर्टिक्युलर एलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगितला गेला रजिस्ट्रेशनसाठीचा कंपोजिशन स्कीम अंडर तो जर त्याने फुलफिल केला नाही किंवा त्याच्या बियॉन्ड जर समजा त्याचं टर्नओव्हर जात असेल किंवा जे काही कंप्लायन्सेस सांगितले आहेत कंपोजिशन स्कीम अंडर रजिस्टर्ड डीलरला ते जर त्याने वेळच्या वेळी पूर्ण केले नाही तर ऑटोमॅटिकली तो कंपोजिशन स्कीम मधनं बाहेर टाकला जातो आणि रेग्युलर मध्ये तो कन्वर्ट केला जातो. सो अकॉर्डिंग टू दॅट तिथे कुठलेही बाउंड्रीज नाहीये किंवा तिथे कुठलेही असे रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत की एकदा कंपोजिशन स्कीम अंडर रजिस्टर्ड केल्यानंतर तुम्हाला रेग्युलर मध्ये येता येणार नाही. सो तुम्ही कंपोजिशन स्कीम मध्ये आल्यानंतर तुम्ही त्याचे काय प्रॉज अँड कॉन्स आहेत ते बघायचे आणि त्या अनुषंगाने तिथे राहायचं, थांबायचं, कंटिन्यू करायचं का परत निघायचं ह्याचं तुम्ही डिसिजन घेऊ शकता. हेन्स the dealer should evaluate pros and cons of composition periodically, and if the choice of composition turns out to be wrong, he can change the decision. Okay, so students, I think you do understand what
the video is saying about the comparative analysis for the regular registration and the composition scheme registration. आणि जर समजा ह्याच्यापैकी तुम्हाला वाटलं की मला काही मुद्दे कळलेले नाहीये तर तुम्ही मला माझ्या व्हिडिओमध्ये संपल्यानंतर कमेंट करू शकता किंवा मला माझ्या पर्सनल विंडोवरती पिंग करू शकता. ओके, सो वेट फॉर द next video. Till then, thank you, bye bye, stay at home, stay safe.